of magnitude 5 root 3 units, another vector b vector of magnitude 10 units are inclined to each other at an angle 30 degree. The magnitude of vector product of two vector is, आणि गिवन मध्ये देण्यात आलेला आहे साइन थिटा दॅट इज साइन 30 इज इक्वल टू 1/2. आता मित्रांनो साइन 30 दिलेला आहे आणि आपल्याला प्रोडक्ट विचारलेला आहे, तर आपल्याला साइन 30 असा कोणता प्रोडक्ट येतो. आता प्रोडक्टमध्ये जर आपण विचार केला वेक्टर प्रोडक्टमध्ये, तर आपल्याकडे दोन प्रोडक्ट येतात, बरोबर आहे. पहिला कोणता आहे, पहिला आहे डॉट प्रोडक्ट, दुसरा आहे क्रॉस प्रोडक्ट. आता डॉट प्रोडक्टमध्ये आपण जर ए वेक्टर डॉट बी वेक्टर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए बी कॉस थिटा, म्हणजे इथं आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू लागेल. आणि क्रॉस प्रोडक्ट कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर आपण लिहू शकतो ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर इज इक्वल टू ए बी साइन थिटा. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये प्रोडक्ट विचारला आहे, क्रॉस विचारला का डॉट विचारला माहीत नाही आहे, पण फक्त प्रोडक्ट म्हटलं आहे, तर आपण याचं कोरिलेशन हे गिवनवरून लावू शकतो. गिवनमध्ये आपल्याला साइन 30 इज इक्वल टू 1/2 दिलेला आहे, म्हणजे नक्कीच आपल्याला क्रॉस प्रोडक्ट विचारलेला आहे. मग आपण डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करणार नाही. मग क्रॉस प्रोडक्टसाठी ए वेक्टर आणि बी वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला ए बी साइन थिटा आहे, तिथं व्हॅल्यू पुट करून घेऊयात. ए बी साइन थिटा, एची मॅग्निट्यूड दिलेली आहे 5 रूट 3, बीची मॅग्निट्यूड दिलेली आहे 10 आणि साइन थिटा म्हणजेच येईल साइन 30, म्हणजे 5 इंटू 10 50 रूट 3 आणि साइन 30ची व्हॅल्यू असेल 1/2, म्हणजे फायनल आन्सर येईल 25 रूट 3.